हॅलो हाय, मी वर्षा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज मुलांना पिझ्झा खाऊशी वाटत होता म्हणून सगळं पिझ्झाचे बेस, मिओनीज, टमॅटो सॉस, पिझ्झा टॉपिंग, चीज सगळं मी घरी आणलं होतं। मग त्याच्यानंतर मला सगळ्या भाज्या कापून घेऊ, कांदा, टमॅटो, ढोबळी मिरची, कारण की त्याला वरती डेकोरेट करण्यासाठी मग सगळे कापत होते। म्हणलं एक एक पीस कापून नंतर एक एक पीस ठेवता येईल म्हणून सगळे कापून घेतले। सगळ्या भाज्या थोड्या कापून घेतल्या। नंतर एक पिझ्झा बेस घेतला, त्याला थोडंसं गरम केलं त्याच्यानंतर मग ते गरम करत होते कारण की ते मऊ असतात ना। त्याच्यानंतर मी त्याच्यावर सगळे सॉस, मिओनीज ते सगळं टाकून त्याला स्प्रेड करत होते स्पूननी, म्हणजे ते सगळीकडे एका जागी बरोबर परफेक्ट सगळ्या जागी परफेक्ट लागावं। आणि त्याच्यानंतर मग चीज स्लाईड मी सगळीकडे असे तुकडे करून, मग त्याचं चीजी होतं म्हणून सगळीकडे असे थोडे तुकडे करून मग त्याच्यावर सगळ्या भाज्या अशा ठेवल्यानंतर त्याच्यावर चीज ग्रेट करून टाकत होते, म्हणजे जरा चीजी छान लागते। त्यात माझी मुलगी मध्ये म्हणणे मम्मी झालं का झालं। त्याच्यानंतर मग चीज टाकून पूर्ण ते रेडी केल्यानंतर त्याच्यानंतर ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स हे टाकलं पूर्ण छान असं। मग त्याच्यावर चिली फ्लेक्स टाकलं वरून। नंतर मग एक तवा घेतला, त्याच्यावर ते पॅन घेतलं आणि त्याच्यावर ठेवून मग झाकण ठेवून घरच्या घरी पिझ्झा केला। मस्त झाला, एकदम छान झाला। हाताने काढत होते पण गरम होता, खूप भाजत होतं। मग त्यानंतर नाईफ घेतली आणि त्याने खाली प्लेटवर काढलं। मुलांना खूप भूक लागली होती